काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय दिलीपराव चव्हाण साहेब यांनी मागच्या 2 तासापासून इथं आंदोलनस्थळी येऊन ही सर्व जे काही मागण्या होत्या, ओला दुष्काळ हा हिंगोली जिल्ह्यामध्ये जाहीर केला पाहिजे, त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, वीज बिल माफ झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना एकरी 50,000चं अनुदान हे त्यांच्या खात्यावर दिलं पाहिजे, विमा ची रक्कम दिली पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांचा या पुरामध्ये अतिवृष्टीमध्ये निधन झालेलं आहे त्यांच्या कुटुंबाला 30 लाख रुपये मदत दिली पाहिजे याची चर्चा इथल्या SDO भुते मॅडम, कळमनूरचे तहसीलदार जीवकुमार कांबळे यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आणि चर्चांती ज्या काही धोरणात्मक निर्णय आहेत जे मुख्यमंत्र्याच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या हातातले जे निर्णय आहेत त्याच्याबद्दल SDO कळमनूरचे SDO भुते मॅडम आणि तहसीलदारांनी त्यांना पाठपुरावा करायचं आश्वासन दिलेलं आहे आणि तसंच या ठिकाणी आमच्या जे काही लोकलच्या प्रमुख 4 मागण्या होत्या की 4ही जे काही मंडळ आहेत कळमनूर तालुक्यातले 11 मंडळमध्ये हे पाणी मोठ्या प्रमाणावर पडलेलं आहे तर तो 100% अहवाल देणार म्हणून असं त्यांनी लेखी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। तसंच या ठिकाणी जे शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे तर त्याच्यातून जे कर्जाची रक्कम आहे किंवा KYC आहे या अटीसुद्धा त्यांनी या ठिकाणी शिथिल करणार असं त्यांनी लेखी दिलेलं आहे। तसंच या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं जे काही पूर्वीचं नुकसान झालेलं आहे, काही विमा राहिलेला आहे त्याचा पाठपुरावा त्यांनी करण्याचं लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि सोबतच जे राशन मागच्या 2-3 महिन्यापासून शेतकऱ्यांना मजुरांना जे स्वस्त धान्याचा माल मिळत नाही तर ते त्यांनी उद्यापासून देण्याचं लेखी आश्वासन दिल्यामुळं आमच्या पक्षाचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण साहेब, आमचे विधानसभा अध्यक्ष गणेशरावजी गडदे, तालुका अध्यक्ष अवधूत निळकंठे, शहर अध्यक्ष शेख बाबा, आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंदरावजी कदम, महाविकास आघाडीचे आमचे नेते नंदकुमार तोष्णीवाल, बंडू पाटील आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी हे उपोषण मागं घ्यावं, त्याग आंदोलन मागं घ्यावं हा आग्रह केल्यामुळं आणि पक्षानं सांगितलेलं आहे की हे जर समजा आश्वासन दिलेलं पूर्ण होत नसेल, ओला दुष्काळ जाहीर होत नसेल तर पुन्हा पण या ठिकाणी आक्रमक आंदोलन करण्याची भूमिका पक्षाची असल्यामुळं मी या ठिकाणचं कालपासून जे महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून अन्नत्याग आंदोलन चालू केलं होतं ते मी या ठिकाणी आज मागे घेत आहे आणि पुढचा जो काही शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, युवकांचे जे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहे याच्यासाठी आम्ही आमच्या पक्षाचे नेते माननीय शरदचंद्र पवार साहेब, सुप्रिया सुळेताई, युवा नेते आमचे रोहित पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे, आमच्या भागातल्या नेत्या सुरेखा